आणि यानंतर आपण जाणार आहोत क्रिकेटच्या मैदानामध्ये। महामुकाबला पार पडत होता 2020 विश्वचषकातला आणि या 2020 विश्वचषकामध्ये भारत विरुद्ध पाकिस्तानमध्ये पाकिस्तानचे 10 फलंदाज माघारी गेलेले आहेत आणि टीम इंडियाने पाकिस्तानवर पुन्हा एकदा दणदणीत विजय मिळवलेला आहे। कोलंबोच्या मैदानामध्ये टीम इंडियाकडून पाकिस्तानचा धुव्वा उडवण्यात आलेला आहे आणि टीम इंडियाने अर्थातच फलंदाजांनी आणि भारतीय गोलंदाजांनी देखील प्रभावी कामगिरी केलेली आहे। सूर्यकुमार यादवच्या टीम इंडियाने 2020 विश्वचषकातल्या साखळी सामन्यात पाकिस्तानचा 61 धावांनी धुव्वा उडवला। भारताचा गटनिहाय साखळीत सलग तिसरा विजय ठरला। या विजयासह भारताने 2020 विश्वचषकाच्या सुपर साखळीत धडक मारली। या सामन्यात भारताने पाकिस्तानला विजयासाठी 176 धावांचं आव्हान दिलं होतं। या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा अख्खा डाव 114 धावात गडगडला। सलामीच्या ईशान किशनची खेळी या भारताच्या विजयात निर्णायक ठरली। त्यानं 40 चेंडूत 10 चौकार आणि 3 षटकारांसह 77 धावांची खेळी करून भारताच्या डावाचा पाया रचला। तिलक वर्मानं 24 चेंडूत 25, सूर्यकुमार यादवनं 29 चेंडूत 32 तर शिवम दुबेनं 17 चेंडूत 27 धावांची खेळी उभारली। आपण याबद्दलचे अधिकचे अपडेट जाणून घेऊयात। आपल्यासोबत आपले क्रीडा प्रतिनिधी विजय साळवी देखील आहेत। विजय, एकंदरीतच आज खरंच पाकिस्तान समोर होती का हा प्रश्न पडावा असं म्हणायला लागतंय, पण अर्थातच भारताचा हा विजय आणि या मॅचचं विश्लेषण करायचं झालं तर काय कराल? पाकिस्तानचे कलर्स किंवा पाकिस्तानचा गणवेश घालून एक दुबळा संघ आपल्या समोर उभा होता हे दिसलेलं आहे। मानसिकदृष्ट्या आणि मला वाटतं कर्तृत्वाच्या दृष्टीने देखील हा संघ भारताच्या तुलनेत खूपच दुबळा होता आणि म्हणूनच भारतीय संघानं पाकिस्तानी संघाला हरवलंय। पण तिकडे पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असेल किंवा पाकिस्तानचे ज्या लष्कराच्या रणनीत्या आखणारे मंडळी आहेत ना, त्यांचं नाक ठेचलंय असं इथं म्हणावंसं वाटतं। सगळ्यात मोलाची कामगिरी किंवा भारताच्या विजयात ज्याचा सर्वात महत्त्वाचा वाटा आहे तो म्हणजे ईशान किशन। 40 चेंडूत 77 धावांची खेळी केली। भारताच्या डावाचा, भारताच्या विजयाचा पाया त्यानं रचला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आणि याचं मुख्य कारण या खेळपट्टीत दीपक धावा नव्हत्या। या खेळपट्टीवर चेंडू हळू येत होता फिरकी गोलंदाजांना, त्यामुळे साथ मिळत होती। पाकिस्ताननं नेमकी ओळखली ही खेळपट्टी आणि त्यांनी भारताला फलंदाजी दिली। सलमान आगा जो त्यांचा कर्णधार आहे त्यानं स्वतःला पहिल्या गोलंदाजीसाठी आणलं, पण पाकिस्तानचे डावपेच नेहमीप्रमाणे चुकले, कारण त्यांचा जो मुख्य अस्त्र होतं उस्मान तारिक त्याला त्यांनी 11 ते 20 षटकांमध्ये आणलं। त्या 11 ते 20 षटकांच्या आणलं तोपर्यंत ईशान किशननं आपलं काम चोख बजावलं होतं। केवळ 9 षटकात भारताच्या धावफलकावर साधारण 91 धावा चढल्या होत्या आणि विकेट्स गेल्या होत्या फक्त 2। उर्वरित 11 षटकात भारतानं कमी धावा केल्या, पण फलंदाजांनी एक धाव प्रत्येक चेंडू मागे घ्यावी अशा पद्धतीनं केलं। खाली शिवम दुबेनं येऊन हल्ला चढवला म्हणून भारताला 175 धावांची मजल मारता आली आणि ती मजल आपणच म्हटलं होतं की ती हिमालय एवढी ठरणार आहे आणि नेमकं आज भारतीय गोलंदाजांनी ते 175 धावांचं लक्ष्य ते हिमालया एवढं ठरवलं पाकिस्तानसाठी। दीपक, विजय, खरं तर पाकिस्तानला आपण सहजपणे हरवलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, पण आता पुढचं आव्हान नेमकं काय असणार आहे? कारण की भारत सुपर 8 मध्ये दाखल झालाय। पुढचं आव्हान खूप मोठं असणार आहे, कारण दुसऱ्या गटातले जे मोठे संघ असणार आहेत दीपक ते आपल्यासोबत सुपर 8 मध्ये असणार आहेत। त्यामुळे भारतासाठी खऱ्या अर्थानं हा विश्वचषक सुपर 8 मध्येच सुरू होणार आहे। कोणाशी खेळलो आपण? अमेरिकेशी खेळलो आपण, कोणाशी खेळलो आपण? नामिबियाशी खेळलो आपण। हे दोन्ही संघ क्रिकेटच्या जगात भारताच्या तुलनेत अतिशय नौखे आहेत, त्यामुळे त्यांचं दुबळेपण हे आपल्याला कल्पना होती। पण पाकिस्तानसारखा तगडा ज्याचं नाव आहे क्रिकेटच्या जगामध्ये 2020 विश्वचषकात त्याची कामगिरी मोठी आहे, तो संघ एवढा दुबळा होऊन आपल्यासमोर उभा राहील असं वाटलं नव्हतं। त्यामुळे तिन्ही सामने भारतासाठी अतिशय सहज विजय मिळवून देणारे ठरले। त्यामुळे भारतानं या सामन्यांच्या पलीकडे पाहून आता सुपर 8च्या आव्हानाला समोर जावं लागणार आहे, कारण असे दुबळे संघ आपल्याला सुपर 8 मध्ये मिळणार नाहीये। दीपक, नक्कीच, त्यामुळे विजय पुढचं आव्हान खरं तर मोठं असणार आहे। पाहूयात की पुढे आता भारतीय संघ कशा पद्धतीनं कामगिरी करतोय। तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि विश्लेषणाबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।